तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय। ईश्वराविषयी भीती वाटणं, अनादराची भावना अथवा विश्वास उडणं म्हणजे आपल्या जीवनातील अशुभ काळ जवळ येऊन ठेपला असून आपला विनाश कोणीही रोखू शकणार नाही असं समजावं। भक्तीची शक्ती अनुभवायची असेल तर संतांना शरण जा। भक्ती योग सर्वश्रेष्ठ असून अशा वेळी कर्मकांड म्हणजे निव्वळ वेळ काढूपणाचं ठरतं, असं मत शंकर बाबा मठाचे मठाधिपती माधव बाबा यांनी व्यक्त केलंय। श्रावण महिन्यातील शुद्ध अष्टमी निमित्त शंकर बाबा मठामध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। गुरुवारी मठाच्या विस्तारित महाप्रसाद गृहाचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला। आज अष्टमी निमित्त शंकर महाराजांच्या प्रतिमेची महापूजा, भाविकांशी संवाद आणि महाप्रसादाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले। यासाठी गुजरातसह राज्यातील पुणे, नाशिक, संभाजीनगर, अहिल्यानगर, बीड, कोल्हापूर अशा विविध भागातून शंकर महाराजांचे साधक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते। दुपारी महापूजेसाठी माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, नंदकुमार शेळके, माजी उपनगराध्यक्ष बंडू बोरुडे, मनसेचे संतोष जिरेसाळ, रामनाथ बंग, केदारेश्वर कारखान्याचे अध्यक्ष ऋषिकेश ढाकणे आदींसह विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। लोकार्पण सोहळ्यासाठीचा महाप्रसाद ज्येष्ठ व्यापारी दिलीप भांडकर तर अष्टमीसाठीचा महाप्रसाद योगेश वाखुरे पाटील यांच्या वतीने देण्यात आला। लोकसहभागातून भक्तिमठ आणि महाप्रसाद गृहाचे भव्य काम पूर्ण होते। प्रत्येक महिन्याच्या शुद्ध अष्टमीचा महाप्रसादही विविध भाविकांकडून दिला जातो। यावेळी बोलताना माधव बाबा म्हणाले, पाथर्डी तालुका खऱ्या अर्थाने अत्यंत भाग्यवान आहे। संत, महंत, नाथ यांसह विविध देवी देवतांची स्वयंभू आणि जागृत स्थाने येथे आहेत। संत भूमी म्हणून ओळखली जाणारी पाथर्डीची भूमी भाग्यवान भूमी आहे। साधना करताना व्यक्तीपुढे विविध प्रकारची प्रलोभने उभी ठाकतात। अशा सर्वांकडे दुर्लक्ष करत केवळ आत्मकल्याण आणि समाजाचे हितचिंतन एवढे दोनच उद्देश डोळ्यापुढे ठेवून आध्यात्मिक मार्गावर मार्गक्रमण करावा। ईश्वराची कृपा व्हायची असेल तर तो मार्ग संतांच्या माध्यमातूनच पुढे जातो। संतांची रचना मनुष्याच्या कल्याणासाठी आणि धर्म प्रसार आणि रक्षण यासाठी आहे। धर्माशिवाय या सृष्टीमध्ये काहीही शाश्वत नाही। कर्म आणि कार्य करताना असलेला हेतू शुद्ध ठेवा। या जगात काहीही कमी पडणार नाही। सर्व प्रकारचे वैभव, संपत्ती, सत्ता क्षणिक असून मनुष्य या मोहजालात गुरफटून जातो। आपला जन्म कशासाठी आहे, आपल्याला काय करायचं आहे आणि भविष्यात आपल्याला कशा प्रकारे जीवन पूर्ण करायचंय याचा कधीही आढावा घेतला जात नाही। याबाबतचे चिंतन ईश्वराच्या सानिध्यातून आणि साधनेतून होते। शंकर बाबांनी शिकवलेला साधना मार्ग हा अत्यंत कठोर भक्ती मार्ग असून पावलोपावली परीक्षा घेणार आहे। मात्र या परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर साक्षात ईश्वरी शक्तीची अनुभूती देत आपणच ईश्वर स्वरूप आहोत अशी भावना आपल्याला निर्माण होते। दांभिकपणा, मिरवून घेण्याची वृत्ती, धर्मस्थळाचा स्वतःच्या लाभासाठी अथवा स्वार्थासाठी वापर, धार्मिक कार्यातून अर्थप्राप्तीची अभिलाषा अशी सर्व कारणे संपूर्ण विनाशाला कारणीभूत ठरू शकतात। गरजूंना मदत, भुकेलेल्या व्यक्तीला अन्नदान असे सर्व उपचार शंकर महाराजांना प्रिय आहेत। सर्व धर्मकार्यांमध्ये अहमपणा, स्वतःला मिरवून घेण्याची वृत्ती, आपण सर्व काही करतो असं दाखवण्याची सवय म्हणजे अशी व्यक्ती सत्कार्यातही मिठाचा खडा ठरते। अशा नकारात्मक आणि भोंदू वृत्तीचे लौकिक आयुष्य फार काळ टिकत नाही। मात्र सार्वजनिक कार्यामध्ये अशा लोकांना बाजूला ठेवत ईश्वरी कार्य करण्यातच खरी सेवा आहे। पाथर्डीच्या मठामध्ये साक्षात बाबांचे अहोरात्र वास्तव्य असल्याने येथील मठ, महाप्रसाद गृह आणि भक्ती निवासाला मोठ्या आध्यात्मिक स्थळाचं रूप लवकरच प्राप्त होईल। कृषी शंकर महाराजांची इच्छा आहे अशा शब्दात माधव बाबा यांनी भावना व्यक्त केल्या। गावोगावचे अनेक भाविक महाराजांना कपडे, सुकामेवा, मिठाई असे विविध प्रकारचे दान करतात। आलेली वस्त्रे तर मठातच सर्वांसमोर ठेवली असून गरजूंना वस्त्र, शाल सतत वाटली जातात। अन्य प्रकारचे खाद्य भाविकांना पुन्हा प्रसाद म्हणून वाटले जाते। अत्यंत निस्पृह आणि कशाचीही अपेक्षा नसलेल्या व्यक्तिमत्व म्हणून महाराजांची असलेली ख्याती जिल्ह्यासह राज्यातील भाविकांना आकर्षित करणारी ठरत आहे। महान्यूज, तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय।